रावेतमधील एजे फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. बिश्नोई गँगच्या नावाने 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यामुळे 15 मे रोजी व्यावसायिक जगदीश बिश्नोई यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखा आणि गुंडाविरोधी पथकाने 400हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये सर्च ऑपरेशन राबवत हरिद्वारमधून 3 आरोपींना ताब्यात घेतलं. परवीन रामनिवास, पंकज कुलदीप आणि सागर अजयपाल अशी आरोपींची नावं आहेत. 15 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान एजे फर्निचर मॉल म्हणून रावेतला आहे, त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले. 2 लोक मोटरसायकलवर येऊन त्यांनी राऊंड फायर केले होते. त्याच्यानंतर आपण ते लोक ज्या पद्धतीने निघून गेले त्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका ठिकाणी त्यांना असं वाटलं की सीसीटीव्ही फुटेज त्याच्या पुढचं आपल्याला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मग आपण ते आजूबाजूचे लॉज तपासले. तर रावेत पोलीस स्टेशनचे जे DBचे कर्मचारी होते त्यांना एका रूममध्ये एक आधार कार्ड मिळालं. त्या आधार कार्डच्या वर जो पत्ता नाव होतं त्याच्यात आधारे आपल्याला थोडं निष्पन्न झालं की हे आरोपी हरियाणाचे असतील. मग आपण हरियाणाला टीम पाठवली. टीम पाठवल्यानंतर मग त्यांना हरिद्वारमधून आपण 3 आरोपी ताब्यात घेतले. त्याच्यामध्ये आता रिकव्हरी अजून व्हायची आहे. इनिशियल इंट्रॉगेशनमध्ये असं आहे की त्यांना जवळपास 2 वेपन देण्यात आले, 23 राऊंड देण्यात आले होते आणि त्यांचं फायरिंगचं प्रशिक्षण पण सोनीपतला घेण्यात आलं होतं. आणि वेपन चंदीगडला दिले होते आणि 50,000 त्यांच्या SBIच्या बँक अकाउंटवर त्यांना देण्यात आले होते आणि 2.5 लाख टोटल मिळणार होते. अर्जू बिश्नोईने दिले होते आणि त्यांनी हे काम दिलं होते की यांच्या तिथे जाऊन तुम्ही फायर करा. 7 मेला पहिल्यांदा खंडणी मागितली. त्याच्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाही. तर ते चौकशी आणि ती कळेल ना आपल्याला. एक संत तुकाराम नगरला गुन्हा दाखल होता ते सनी वागचौरे विरुद्ध, त्यालाही फोन आला होता. नंतर वीर फर्निचर आहे त्यांनाही फोन आला होता, त्यांनी फोन बंद केला होता. सोशल मीडियावर मी भाष्य नाही करू शकत. सोशल मीडियावर मी काही भाष्य करू शकत नाही. पण ते अशोक बिश्नोई जे आहे त्यांच्यावरती ॲलिगेशन करण्यात आलं होतं ते MD ड्रग्सचे तस्कर आहे. मी काय सांगतो त्याच्याबद्दल, सोशल मीडियाबद्दल मला काही माहीत नाही. आम्ही गुन्हेगारांचा शोध घेत हा तपास पूर्ण केलेला आहे. तपासाचा भागामध्ये आम्हाला वाटलं की काही लिंकेज आहे तर आम्ही तपास करू ना. ठीक तर हो देऊन त्यांना 8 दिवस आता कस्टडी मिळालेली आहे आरोपींची. तपासात सगळं सिद्ध होईल. सुरक्षा दिलेली आहे ना ऑलरेडी. हो, सगळ्यांना सुरक्षा दिलेली आहे. 3 आणि 2 असे 5 आरोपी तर आहेत आपल्याकडे. म्हणजे शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई, अर्जू बिश्नोई. आता अर्जू बिश्नोई